कीर्तनातून काहीतरी घरी घेऊन गेलं पाहिजे. असं कीर्तन ऐकणं जाणं, असे कीर्तन तर लय ऐकलेलं आहे. महाराज लोक आले तुमच्या गावाला, सप्त्यानं कीर्तन करून गेले, व्याख्याते आले, तुम्ही घेऊन काय गेलात ते महत्वाचं आहे. माणसानं प्रत्येक कीर्तनातून काहीतरी संदेश घेऊन गेले पाहिजे. म्हणजे काहीतरी घेऊनच जायचं, असं रिकामं जायचं नाही. असंच म्हणलो एका कीर्तनात, माणसानं कीर्तनातून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. एका पोराने बुटच नेला मग. आज काय घेऊन जायचंय बघा. आज तुम्ही आपल्या कीर्तनातून जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं माझ्या लेकरानं एक तरी पुस्तक वाचलं पाहिजे, हा संदेश घेऊन जायचा. आई पुस्तक द्या त्याला वाचायला, त्यानं फाटके कपडे घालू द्या, काही फरक पडत नाही, पण त्यानं पुस्तक वाचले पाहिजे. फाटक्या चडी फिरू द्या पोरग, काही बिघडत नाही, पण त्यानं पुस्तकं वाचले पाहिजे. मी पुस्तकं वाचले म्हणून पुणे मुंबईला भाषण कला प्रशिक्षण वर्ग चालवतो. बघत असतात तुम्ही माझे युट्यूबला भाषण कला प्रशिक्षणाचे व्हिडिओ माझ्या ऑफिशियल चॅनलला जास्त आहेत. तुम्ही पेज आहे बघा, शिवचरित्रकार सुषेण नाईकवाडे नावानं पेज आहे माझं. युट्यूब चॅनल माझ्याच नावानं ऑफिशियल आहे, सुषेण नाईकवाडे ऑफिशियल म्हणून. आई पुस्तकं वाचतो म्हणून सगळ्यांना फेस करतो मी. आमदार, खासदार, झेडपी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, तिकडचे बरं, ग्रामपंचायत सदस्य आपल्या इकडचे नाही, आपल्या इकडचे शेळ्याकडे असते. तिकडची मोठी मोठी माणसं, तिकडच्या ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा चांगलं इन्कम आहे. म्हणजे 2 कोटी रुपये खर्चून ग्रामपंचायत सदस्य होते ते. आपल्याकडे अख्ख्या ग्रामपंचायतचं इन्कम नाही तेवढं. कशानं? पुस्तकानं ताकद मिळते. एक पुस्तक आज घरी घेऊन जायचं, एक पुस्तक. मी एक पुस्तक, माझं वक्तृत्वाची साधना नावाचं सुद्धा एक पुस्तक आहे, ऑनलाईन खूप सेल झाला त्या पुस्तकाचं, खूप म्हणजे बेस्ट सेलर मध्ये पुस्तक आलंय ते, वक्तृत्वाची साधना. पण तुम्हाला घ्यायसारखं पुस्तक नाही ते, मोठ्या किमतीचं पुस्तक आहे, 350 रुपये किंमत आहे त्याची. ते काही ग्रामीण भागामध्ये जात नाही, पण तुम्हाला घेण्यासारखं एक स्वस्तातलं पुस्तक आणलं मी 100 रुपयाचं, आणि शिवचरित्र आहे. शिवचरित्रातून शिका यशाचा कानमंत्र. शिवचरित्रातून काय शिकावं? खास तरुणांसाठी पुस्तक आहे, तुमच्या लेकरासाठी पुस्तक आहे. शिवाजी महाराजांनी ते यशस्वीचे फंडे वापरले, ते आपण बी वापरू शकतो बुवा. हे पुस्तक गाडीमध्ये आहे. पुस्तकाचं नाव आहे शिवचरित्रातून शिका यशाचा कानमंत्र. ऊर्जा देणारं पुस्तक आहे, निगेटिव्हिटी दूर करणारं पुस्तक आहे. एक शिवचरित्र तुम्ही घरात राहू द्या. 100 रुपयाचं एक शिवचरित्र आपल्या घरात नसावा का? जिजाऊंचा एक फोटो आपल्या घरात नसावा का? शिवराजांचा एक फोटो आपल्या घरात नसावा? साध्या साध्या गोष्टी आहेत. आणि म्हणून हे पुस्तक आईनं मुलाला द्यायचं आजच्या जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं, एक भेट म्हणून. हे बघा, तुम्ही म्हणाल नाही हे पुस्तक विकायला लागले अमुक तमुक. मला एक बोलू का? माझ्याकडे चांगले चांगले लोक तिथं येऊन पाया पडून पाकिट देतात, मोठे मोठे. कीर्तनाला पाकिटासाठीच पळतो, पुस्तकच देतो, असं मला करण्याची काही गरज नाही. जे मला चांगलं ओळखतात ना, लोणावळ्याला माझं प्रत्येक महिन्याला 3 दिवसाचं VIP हॉटेलला प्रशिक्षण असतं, आणि बरेचसे पुण्यातले मुंबईतले उद्योजक आणि राजकीय लोक तिथं प्रशिक्षणाला येतात. त्यांचे पाकिट जडजड असतात. मला त्याच्या मागच पळावं असं काही नाही, पण शिवचरित्र घराघरात गेलं पाहिजे. मी 15-16 वर्षापासून ही साधना करतोय, 15-16 वर्षापासून शिवचरित्र सांगतोय. मी विषय सोडला नाही, त्याच विषयावर कायम आहे, आणि हा विषय मरेपर्यंत मी सोडणार नाही. मी घरी सुद्धा सांगून टाकले, मेल्यानंतर सुद्धा माझ्या अंगावर भगवं पांघरून टाका, जगू द्या शिवचरित्र, सांगू द्या शिवचरित्र. तरुणांना जाग करत करत आयुष्य जाऊ द्या आपलं. मी भाषण कला प्रशिक्षण हा माझा व्यवसाय आहे. तो व्यवसाय सांभाळत सांभाळत हे धर्माचं काम करतो. बीज वाढवावे नाम, हे माझं बीज वाढवण्यासाठी हे वाढत गेलं पाहिजे. प्रत्येक चंद्र लेखे व वृद्धिशृंग विश्ववंदिता शाश्वत शिवशेषा मुद्रा भद्राय राजे, ते विश्वाला वंदनीय असणारी हे राज्य आहे. हे वाढत वाढत गेलं पाहिजे, आणि ते लोकांच्या कल्याणासाठी असलं पाहिजे. आणि ते वाढवण्यामध्ये आता या शतकामध्ये आपला पूर्ण फुलाची पाकळी काहीतरी वाटा असला पाहिजे. अरे मी जर शिवबाराजेच्या काळात असतो, कल्पना करा, त्यांचं काहीतरी काम आपण करू लागलो असतो. आज शिवबाराजे नाही आहेत, आम्ही अभागी आहे. आम्ही आमच्या राजा नाही पाहू शकला, आम्ही अभागी आहे, आम्ही ही माता नाही पाहू शकलो. पण 400 वर्षानंतर त्यांचं उर्वरित काम करण्याची जिम्मेदारी तुमची आमची आहे. आणि म्हणून हे पेरण्याचं काम, बीज वाढवावे नाम, हे करण्याचं काम तुमचं आमचं आहे. आणि म्हणून ते पण केलेलं आहे. घरात शिवचरित्र गेलं पाहिजे, म्हणून छोटी छोटी पुस्तकं आहेत. आता माझं आगामी पुस्तक येत आहे सर, 4 ते 5 पुस्तक आहेत माझे. आगामी पुस्तक येत आहे, आई तुम्ही जिजाऊ व्हा.
खास मातासाठी आम्ही तर 2-3 भाषामध्ये ट्रान्सलेट करणार आहेत, हिंदी, इंग्रजी, मराठी, की ते देशभर पुस्तक गेलं पाहिजे, जगभर गेलं पाहिजे. आई तुम्ही जिजाऊ व्हा. पालक माता पालकांनी मुलावर कसे संस्कार करावे याच्यावरलं ते पुस्तक आहे. 1 महिन्यामध्ये ते सुद्धा पुस्तक येत आहे. पण जाताना एक विनंती, एक तरी पुस्तक, इकडे माझी गाडी उभा आहे ब्लॅक कलरची, ती एन स्कॉर्पिओ एन, त्या गाडीमधून एक पुस्तक घेऊन तरुणांनी जायचं, लेकराला पुस्तक द्यायचं. अवांतर वाचन लेकरांनी केलं पाहिजे. हातात निस्ता मोबाईल देत बसू नका. मोबाईल देऊच नका असं मी म्हणत नाही, द्या, पण त्याला मोबाईल मधले काय बघावं ते समजून सांगा. मोबाईल मध्ये खूप शिकण्यासारखं आहे. जमलं तर मोबाईल शाप आहे आणि त्यानं त्याचा नीट वापर नाही केला तर मोबाईल वरदान. मोबाईल शाप पण आहे, मोबाईल वरदान पण आहे. वापर नीट केला तर ते वरदान आहे आणि वापर जर नीट नाही केला तर मोबाईल एक शाप आहे. लक्षात ठेवा, तुमच्या हातात आहे, त्याला शाप ठरवायचंय की वरदान ठरवायचंय. पुस्तक हातात द्या. पुस्तक वाचन कमी झालं, पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कधीच कुणापुढे नतमस्तक होत नाही. जाताना एक पुस्तक घेऊन जाल अशी अपेक्षा या जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने एवढं तर करा. घेणाऱ्यानं कार्यक्रम घेतला, दिनेश भाऊंनी राबवला, इकडे आमच्या आनंद भालेकर सरांनी हे कार्यक्रम राबवला, एवढं मोठं तुम्हाला सगळं बोलवलं. राम महाराज, पवार महाराज हे सगळं येतात झटतात. तुम्ही एक पुस्तक तर जिजाऊचं घरात ठेवा. ओरडून सांगावं लागतो, बाबांनो आपल्या घरात एक जिजाऊचं पुस्तक असलं पाहिजे. आणि शेवटची एक विनंती करतो, एक झाड लावा. आता मी झाड का नाही आणले गाडीत बरं का विकायला. आता मी काय सांगतोय मग, हे एक झाड लावा. माणसानं किमान स्वतःला जाळायला पुरतेल एवढे लाकडं निघतील तेवढे तरी झाडं लावले पाहिजे.